6 महिन्यांपासून प्रलंबित अपंगधारकांचे अनुदान तात्काळ द्या, वंचित बहुजन आघाडीचा इशारा। दर्यापूर तालुका प्रतिनिधी। दर्यापूर तालुक्यातील 150हून अधिक अपंग लाभार्थ्यांचे मागील 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख संजय चोरपगार यांनी केली आहे। बुधवार, ऑगस्ट 19 रोजी तालुक्यातील अपंग लाभार्थ्यांनी संजय चोरपगार यांची भेट घेऊन गेल्या 6 महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याची व्यथा मांडली। तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून कधी नेट बंद आहे, तर कधी पोस्टलवर नाव आले नाही, अशी विविध कारणे सांगण्यात येत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला। यानंतर संजय चोरपगार यांनी संबंधित अपंग लाभार्थ्यांसह दर्यापूरचे तहसीलदार कानरजे यांची भेट घेतली। यावेळी तहसीलदारांनी तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून प्रकरणाची माहिती घेतली। साईट बंद असल्यामुळे अनुदान प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले। तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून अपंग लाभार्थ्यांना 6 महिन्यांपासून अनुदान का मिळाले नाही, याबाबत विचारणा केली। हा विषय जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास बैठकीत मांडण्यात येणार असून संबंधित लाभार्थ्यांना लवकरात लवकर नियमित अनुदान मिळेल, असे आश्वासन देण्यात आले। तहसीलदारांनी दर्यापूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना संबंधित सर्व लाभार्थ्यांची नावे, स्वाक्षऱ्या व मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवण्याचे निर्देश दिले। अनुदान प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले। संजय चोरपगार यांच्या पुढाकारामुळे 150हून अधिक अपंगधारकांच्या अनुदानाचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आला असून आता प्रलंबित अनुदान तातडीने मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। अपंगधारकांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय चोरपगार यांनी दिला। मी संजय चोरपगार, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती। इथं अपंग लोकांचे पगार 5 ते 6 महिन्यापासून थांबलेले आहेत आणि पोस्टलवर जे लिपिक आहेत ते वारंवार विनंती करत आहेत की साईट चालू करा, साईट चालू करा, हे वारंवार विनंती करत आहेत, परंतु साईट वरतून चालू न होत असल्यामुळं हे जेवढे अपंग लोक आहेत त्या अपंग लोकांना 5 ते 6 महिन्यापासून लाभ भेटत नाही। हा मुलगा सर 1 मिनिट थांबा, तुम्ही 2 मिनिटं दादा, 2 मिनिटं थांबा। सर्व अपंग लोक आहेत, त्यांना लाभ मिळाला नाही, त्यामुळे हे सुद्धा चिडलेले आहेत आणि या लोकांना लाभ मिळाला पाहिजे। 5-6 महिन्यापासून साईट बंद आहे म्हणते, 5-6 महिन्यापासून या सर्व अपंग लोकांचे पगार थांबलेले आहेत, म्हणून या अपंग लोकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की या लोकांचे पगार सुरळीत व्हावे म्हणून आपण लवकरात लवकर साईट चालू करून निर्देशित करावी, एवढी विनंती। सर 1 मिनिट बोलू का? आता बोला, तुम्ही दाखवा। कल्ला नाव इथं